नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर सध्या थंडी चालू आहे। थंडीमध्ये बरंच काही असं चटपटीत गरम गरम खावंसं वाटतं। तर मी आज इथे गुजराती स्पेशल दाल ढोकली बनवणार आहे। तर गुजरातमध्ये याला दाल ढोकली म्हणतात, आपल्या इकडं डाळीतले फळ म्हणतात। तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा नक्की। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर चला तर मग आता त्यासाठी आपण दाल ढोकली बनवण्यासाठी सुरुवात करूया। इथे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी ठेवलेलं आहे मी आधीच गरम करण्यासाठी। 1 वाटी माझी तूर डाळ आहे, 1 ते 2 वाटी माझं पाणी आहे। पाणी मी गरम करते। गरम यासाठी करायचं की जी तुरीची डाळ आहे ती पटकन आपली शिजली जाते, एकदम मस्त गाढा। तर पाणी आपलं छान असं गरम झालेलं आहे। त्यात मी थोडंसं एक चमच तेल टाकते। तेल टाकल्यामुळं ही डाळ उतू जात नाही किंवा त्याचं जे उतू जातं ते बाहेर येणार नाही आणि छान अशी शिजते। त्याचबरोबर मी इथं मीठ टाकलेले आहे चवीनुसार। एक पाव चमचा मीठ टाकलेला आहे। हळद टाकते पाव चमचा आणि आपली आता ही डाळ लावूया। डाळ मी स्वच्छ पाकडून घेतलेली आहे। आता ह्याला मी टोपण बंद करून डाळ शिजण्यासाठी ठेवते। यात तुम्ही हवा असेल तर थोडेसे कच्चे शेंगदाणे पण यूज करू शकता। मी शेंगदाणे यूज करत नाही। गुजरातमध्ये कच्चे शेंगदाणे पण यातच शिजायला टाकले जातात किंवा 1 वाटी ठेवून त्यात शेंगदाणे ठेवा, ते स्टीम होतात यामध्येच डाळीसोबतच। तर आता आपण याला 4 ते 5 शिट्ट्या घेऊया। एकदम गाढा शिजली पाहिजे आपली डाळ। तर ही डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊ। ह्या एक कुकर लावलेला आहे, याला 5 शिट्ट्या घेऊया। आता पुढं काय करायचं ते मी सांगते, याला साईडला ठेवते। तर इथे मी 1 वाटी डाळ लावलेली आहे। त्याचबरोबर 1 ते 1.5 वाटी म्हणजे 1.25 वाटी माझं हे आहे पीठ गव्हाचं। जर तुम्ही पीठ वाढवत असाल तर डाळीचं पण प्रमाण वाढवा। यात आता जाणार आहे आपलं मीठ चवीनुसार। मी पाव चमचा मीठ टाकते, थोडंसं वरती अर्ध्या चमच्याला किंचित कमी टाकलेला आहे। त्याचबरोबर यात जाईल हळद, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, कारण लहान मुलंही खाणारे असतात। तर मी पाव चमचाच टाकलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तिखट, लहान मुलंही खात असतील तर थोडंसं वाढवून टाका। त्याचबरोबर 1 चमचा ओवा जाईल आपला यात। हे बघा छोट्या चमच्याने घेतलेलं आहे। याला असं क्रश करून टाका, म्हणजे छान असं याचा जो अर्क आहे किंवा जी स्वाद आहे तो पूर्ण या पिठामध्ये उतरेल। त्यामुळे यात जाईल अर्धी पळी खायचं तेल। आता आपण याला अगोदर मिक्स करून घेणार आहोत छानपैकी, जेणेकरून हे जे मसाले आहेत किंवा लाल तिखट वगैरे जे आहे ते छान असं मिक्स होईल। आता याला पाणी घालून थोडंसं पाणी घालून छान असं मळून घेऊया। अगदी थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टी करायचं नाही। जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच आपल्याला मळायचं आहे। कोणाला जर अद्रक लसूण टाकायचं असेल, लसूण टाकायचं असेल तर तुम्ही तेही ऍड करू शकता यात। पण मी गुजराती स्पेशल बनवत आहे दाल ढोकली म्हणून फक्त मसाले टाकलेले आहेत।
आता जे पण मसाले जातील ते डाळीमध्ये जातील. याला छान असं मी मळून घेते. आता आपलं हे मळून झालेलं आहे छानपैकी. तर यात मी थोडंसं तेल टाकते, म्हणजे एकदम सॉफ्टनेस पण येईल त्याला. आणि परत एक वेळेस मळते. थंडीमध्ये झटकीपट एकदम मस्त टेस्टी गरमागरम खाण्यासाठी पण लागणार हे असं एक पदार्थ आहे. खूप छान लागतं. तर आता याला आपण भिजण्यासाठी ठेवूया. एक 10 मिनिटं म्हणण्याऐवजी आपली डाळ शिजेपर्यंत हे भिजून जाईल. पुढे मी आता डाळीला तडका देण्यासाठी पण तयार करून घेते. तर आपली डाळ ही झालेली आहे, सोबतच पीठ पण छान भिजलेलं आहे. आता तडक्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी, अर्धा इंच दालचिनी, 2 ते 3 लवंग, 2 लाल मिरच्या ज्या सुकलेल्या आहेत, आणि अर्धा चमचा यातलं हिंग यूज करणार आहे मी. कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला होता. कोथिंबीर बारीक चिरलेलं, 1 टोमॅटो, अर्धा लिंबू, लिंबूच्या ऐवजी तुम्ही चिंचही यूज करू शकता, आणि थोडंसं गूळ. तर गुजरातमध्ये जी डाळ ढोकली बनवतात ती थोडीशी खट्टी मिठी म्हणजे आंबट आणि गोड असते. तर चला, तर मग आता डाळ शिजलेली आहे. डाळीला आपण घोटून घेऊया. थोडीशी हवा आहे याला. तर एका रवीच्या साहाय्याने मी याला घोटून घेणार आहे. आपली हवा ही निघून गेलेली आहे बघा. ऑलमोस्ट हलकीशी होती ती मी काढलेली आहे. आता बघा डाळ ही छान शिजलेली आहे. हे बघा एकदम मस्त. आता याला आपण घोटून घेऊया. छान एकदम यात गाढा व्हायला पाहिजे. बघा पूर्ण एकजीव झालेला आहे. परत याच्या जेव्हा वड्या आपण बनवून यात टाकल तेव्हा ही आणखीन गाढा बनते. त्यामुळं पाणी थोडंसं मी जास्त ठेवलेलं होतं. तुम्ही जर रात्रीचं वरण वगैरे उरलेलं असेल किंवा दुपारचं असेल आणि संध्याकाळी काहीतरी चटपटीत गरम गरम खायचं असेल तर असं बनवू शकता. डाळ स्पेशल लावायची काही गरज नाही आहे. तर चला, तर मग आता डाळीला तडका मारून. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. मी कढईत बनवणार आहे. तुम्ही एखाद्या भांड्यात म्हणजे टोपमध्ये बनवा चालेल, काही हरकत नाही, किंवा कढईत बनवा. तर कढई ठेवलेली आहे. कढई मी यूज केलेली होती आधीच, त्यातलं मी तेल काढून घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे मी तूप ऍड करणार आहे. तुपाला आता गरम होऊ द्या छानपैकी. तर तूप आपलं गरम झालेलं आहे. यात आता जाणार आहे जिरा अर्धा चमचा, मोहरी अर्धी चमचा, त्याचबरोबर मेथी अर्धे चमचा, दालचिनी अर्धा इंच, 3 लवंग, 2 सुखे मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आता यात जाईल हिंग अर्धा चमचा, त्याचबरोबर कढीपत्ता जाईल आपला, त्यानंतर जाईल टोमॅटोला फ्राय होऊ द्या. फ्राय होतोय तोपर्यंत तुम्हाला हिरवी मिरची जर खायची असेल तर हिरवी मिरची ऍड करू शकता, नाहीतर आलं टाकायचं आहे यात आपल्याला. एक इंच आलं मी खिसून यात टाकते. तुम्ही जर हिरवी मिरची टाकत असाल तर हिरवी मिरची आणि आल्याचं पेस्ट करून टाका, काही हरकत नाहीये. 1 ते 1.5 इंच आलं टाकते. लसूणचा इथं उपयोग केलेला नाही मी.
तर आपलं अर्धा इंच आलं किसून तयार झालेलं आहे आणि मी यात टाकलेलं पण आहे। याला आता हलवून घेऊ छानपैकी। तर आता यात जाईल लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर असेल तर खूप छान ते यूज करू शकता, साधा असेल तर साधा टाका। मी पाव चमचा टाकते आणि थोडीशी हळद आपली डाळीत आहे ऑलरेडी म्हणून एकदम किंचित हळद टाकलेली आहे। मीठ पण डाळीत टाकलेलं आहे, तरी तुम्ही टाकणार असाल तर थोडंसं मीठ टाका, नसेल तर नंतर टेस्ट करून यूज करू शकता। आता यात जाईल आपली ही डाळ। तुम्ही डाळीचं पाणी वाढवणार असाल तर थोडंसं गरम करून यूज करू शकता, नसेल तर भरपूर जर पातळ असेल तर असंच यूज करू शकता। आता यात जाईल आपला हा थोडासा गूळ जो की विरघळेल त्यात, आणि हा अर्धा लिंबू किंवा चिंच दोन्ही काही यूज करू शकता। मी मुद्दाम असं स्पून वरती घेते, म्हणजे या चमच्यावरती, कारण ते आपले बी त्यात जाणार नाहीत म्हणून। हे बी साईडला काढून मी रस टाकलेला आहे। आता आपण याला उकळी येऊ देऊ, तोपर्यंत पुढची कृती करूया। तर साईडला आपली डाळ उकळी येते। आता हे जे पीठ आहे याला थोडंसं मळून घेऊ, म्हणजे हे एकजीव होईल छानपैकी। आणि याचे वड्या करायचा आहे। मस्त गाडी आपली अशी ही डाळ झालेली आहे। तर सोबतच आपण थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे, सुकं पीठ, जे की याला लावणार आहोत आपण। याचे थोडेसे छोटे छोटे असे गोल बनवून घेऊ आणि याला बेलून घेऊया। याला मी बेलून घेते, जशी आपण चपाती बेलतो तशीच। जास्त पण काही जण जास्त पातळ चपात्या खातात, जास्त पातळ चपाती नाही आणि जास्त मोठी पण नाही। नॉर्मल जशा चपात्या बनवतो तशा जरी बनवलात तरी चालेल। जर तुमची डाळ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका, कारण हे शिजून परत गव्हाचं पीठ असतं त्यात, त्यामुळं गाढापणा येतो, थिकनेसपणा त्यात। आपल्याला हे असं बेलून घ्यायचं आहे आणि याला आता कट करायचं आहे। तुम्ही कुठलाही शेप द्या, गोल द्या, चौकोन द्या, या कसाही द्या। मी डायमंड शेप देते। एक चाकू घ्या, चाकूच्या साहाय्याने तुम्ही याला कट करू शकता। थोडंसं मोठे मोठे ठेवायचं, कारण छान खायला पण मस्त लागतात। एकदम लहान पण करायचे नाहीत। मस्त आपल्या डाळीला उकळी आलेली आहे। आता हे मी जे कट केलेले पेढे आहेत यात घालून घेते। हे बघा, तुम्हाला दाखवते, ती छान थिकनेस पण आलेला आहे डाळीला। तर या वड्या सगळ्या मी हे बघा
सगळ्यात घालून घेते। जर उकळी आलेली नसेल तर टाकू नका लगेच, त्याला थोडंसं मोठं गॅस करून उकळी येऊ द्या, मगच यात टाकायचं आहे आणि लहान करायचं आहे, जेणेकरून पूर्ण आपले ते बनवून आपण टाकू शकू। तर हे टाकते मी आता, छानपैकी हळूहळू शिजते, ते पण बाकीचे पण बनवून असंच टाकणार आहे। ही टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यात चमचा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हे चिटकणार नाही एकमेकाला। हलकसं चमच्याने फिरवून वेगळे होतील हे, आणि याला शिजू द्या। आता लहान फ्लेम केलेला आहे मी एकदम, तर याला आता शिजू द्या। बाकीचे मी असंच पीस करून टाकणार आहे। तर बघा आपली मस्त अशी हे सगळे वडे करून झालेले आहेत। आता हे याला मी थोडंसं खाली आधी मध्ये फिरवत राहा, नाहीतर खाली चिटकून जाईल ते आणि करपून जाईल, म्हणून अधूनमधून स्पूननी असं थोडंसं फिरवायचं आहे। आता हे फिरवून झालेलं आहे मस्त, तर याला मी एक 10 मिनिटं, एक 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती झाकून ठेवते, म्हणजे पूर्ण वाफेल छानपैकी, आणि नंतर आपण त्याची चव टेस्ट करू, काही कमी जास्त असेल तर ॲड करून आपण सर्व करू। तर याला 5 मिनिट वाफू द्या मीडियम फ्लेम। तर आपले 5 मिनिट झालेले आहेत, याला मी काढून घेते। मस्तपैकी असे हे आपले शिजलेले आहेत। तर याला हलवून घेऊ बुडापासून, आणि आपली जी डाळ आहे ती पण घट्ट झालेली आहे मस्त, त्यात पण थिकनेस पण आलेला आहे। याची मी पूर्ण एक वेळेस हलवते खालून असं, आणि मग याची चव बघू आपण। तर याची मी चव बघते आता हलकीशी। हे बघा हे शिजले की नाही असं बघायचं। एक स्पून घ्या किंवा ताटामध्ये घ्या याला, आणि थोडंसं कट करून बघा, पटकन कट होतं हे, म्हणजे हे शिजलेलं आहे। यासोबतच मी त्याची चव पण बघते। हलकसं मीठ कमी आहे, तर आपल्याला यात मीठ यूज करायचं आहे। मीठ आणि थोडंसं लिंबू, अर्धा जो की राहिलेला होता, म्हणजे पूर्ण 1 लिंबू मी इथे यूज केलेला आहे, कारण डाळ ढोकली हे आंबट गोड असते। गोड तर झालेला आहे, आंबटपणा थोडासा कमी आहे। तर हे अर्ध लिंबू घातलेला आहे मी, आधी अर्ध यूज केलेलं होतं, असं टोटल 1 लिंबू मी इथं यूज केलेला आहे, आणि अर्धा चमचा आपण यात मीठ यूज करणार आहोत। थोडंसं मीठ पण कमी आहे, हे बघा। आता याला आपण मिक्स करून घेऊ छानपैकी आणि सर्व करू। तर हे मिक्स झालेलं आहे, यात मी मस्त कट केलेली हिरवी हिरवी कोथिंबीर टाकते आणि सर्व करून घेते। तर अशा पद्धतीने आपली ही दाल ढोकली तयार झालेली आहे। करून पहा, आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नक्कीच तुम्हाला आवडेल अशी माझी अपेक्षा आहे। थंडीमध्ये एकदम गरम चमचमीत खायला काहीतरी भेटेल। चला तर मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।